ऑल्सो हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते सगळं स्वीटूनच केलंय. रूम ना खूपच छान सजवली आहे स्वीटून. अरे वा, पलंग नवीन आहे वाटतं. आम्ही आलो त्यावेळी वेगळं होतं ना. हा तो तुटला. हा म्हणजे जुना झाला होता म्हणून रिप्लेस केला आम्ही. मस्त आहे बेड. गादी एकदम मऊ आहे. भारी मऊ आहे ना गादी एकदम दादा. शरद चिन्या काय चाललंय हे बरं दिसतं का? उठा उठा. अरे असं काय करतोस दादा? आपल्या स्वीटूचं घर आहे, बरोबर ना रे ओम? हा बरोबर आहे. अरे काका, अरे हक से आराम करो आप. अपने स्वीटू का ही रूम है. रॉकी दादा असं काही बोलू नका. हे दोघं इथेच झोपतील. अरे ये उठा उठा. अरे सोने दो. हा दादा झोपू दे की. एवढे थकले असतील प्रवास करून. तुम्ही झोपा. जेवण लागलं की मी उठवतो तुम्हाला. असं म्हणतो सोम. मी काय म्हणतो, तसं असेल तर मी एक झोप काढतोच ना. हो बाबा. काय घुरू नका, मला पण झोपायचं. चिन्या 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 सादर घे ना. या बसा. तुम्ही सुद्धा आराम करा दादा. झोपायला इथे आलात का तुम्ही? काय चाललंय तुमचं? दादा इट्स ओके. लाडक्या लेकीसाठी डिनर सेट आणला यांनी. घाणेरड्या साळवींनी डिनर सेट पण तसाच घाणेरडा. त्याच्यावर मास्क करा. हा गुरुजी. गुरुदादा. हा ताई. गुरुजी हाक मारतात बघा कशासाठी. ओके. मी धुते भांडी. आराम चाललाय वाटतं यांचा. अगं हो, ते दमले होते म्हणून मीच म्हटलं त्यांना झोपून घ्या. जेवण तयार आहे. ओके. घेऊन ये सगळ्यांना. येस आणतो. शरद, ए शरद उठ. चिन्या चिन्या उठ. शरद चल चल उठ उठ. चला जेवायचंय. चला या. काय चाललंय तुमचं? जेवण चल तयार चल आहे. चल चला. चल चल. खूप प्रेमाने आणलाय ना हा सेट तुझ्या फॅमिलीने तुझ्यासाठी. पण स्वीटू, या घरात तुझ्या वस्तूंना आणि तुझ्या कुटुंबियांना जागा नाही. नको ना राजू, आता जेवणाची वेळ झाली. आता जेवण नाही मिळालं ना तर सगळ्या जणी मला ओरडतील. कारण जेवणाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती ना. जा जा सगळ्यांना सांग मालूनी जेवण रेडी ठेवलंय म्हणून. जा 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 सगळ्यांना सांग आता, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल. पण कसं ओरडून सांग. मी थांब 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 थांब. जेवण रेडी आहे. जेवणाला या. जेवण रेडी आहे. जेवणाला या. अगं हे शमिका, लीना, ममता चल ना ग. जेवायला वरण झालं की नाही? अगं बापरे, ये ये ये. मालविका, काय चाललंय हे? मालविका, काय चाललंय तुझं? आणि हे काय केलंस? सॉरी, मारू नका जेलर मारू.
ते काय झालं ना जेलर मॅडम, मी अशी प्लेट पकडली होती, मला द्यायचंच होतं ना, तिला भूक लागली होती ना सरिताला, मग मी तिला जेवण नेऊन देताना अशी प्लेट पडली माझ्या हातातून. मग पण तुम्ही ऐका, मी ना या माझ्या पदराने असं गोळा करते, काही माझ्याकडनं चूक झाली, सॉरी, मी घाई मध्ये प्लेट पडली माझ्या हातातून. आता जेवणाची वेळ झाली ना म्हणून ती प्लेट पडली, पण मी गोळा करते, तुम्ही काळजी करू नका. मी मला माझ्या अंगावर जोर सोडू नका, मला चटके देऊ नका, माझ्या अंगावर उंदीर सोडू नका. उड्या मारते, हे बघा, बेडुकुड्या मारते आणि नंतर मॅडम हे बघा असं ओणवं उभं राहते, पण मला मारू नका. काय चाललंय हा तमाशा? हा, हे काय चाललंय हिचं? सुधारली वाटत होतं, पण नाही, तू नाही बदलली, नाही तू नाही सुधारणार. नाही, मी सुधारलीच आहे. मी एकदम चांगली मुलगी झाली. आता मला कोणीच नाही ओरडत. मला जेलर सर पण नाही ओरडत. सर मला म्हणतात आता तुझी लवकर सुटका होणार, कारण तू चांगली वागायला लागलीस. है ना सुरेश काका? है ना सुरेश काका? मला आता इथून बाहेर घेऊन जाणार आहेत लवकर. बस, पडपड बंद कर मालविका. मालविका कोण? माझं नाव मालू आहे, मालू खानविलकर. तुम्हाला माहिती का, आता माझं लग्न होणार आहे. मालू जेलमधली मालू वर आईलय, मला वर आईलय. मालू जेलमधली मालू लय मला वर राहिले. मालू जेलमधली मालू वर राहिले, मला वर राहिले. क्या कर रही हो बेबी? मला वर. स्टॉप इट ताई, स्टॉप इट. व्हॉट इज दिस? तू एक तर नलू मावशीने आणलेला, हेमाने आणलेला डिनर सेट फोडलास. व्हॉट आर यू डुईंग? गुड मॉर्निंग सर, परेड रेडी सर, खाना रेडी है खाने के लिए. हाउस द जोश? 1 2 प्लीज साइड 1 2 ओके गो. आय एम नॉट जोकिंग ताई. अगं जरा तरी भान ठेव, काय चाललंय तुझं? थांबा, कोणी ओरडू नका तिला. यस थांबा, ब्लॅक मामा कमिंग. आय एम अगं तू काय करतेस? आम्ही जेलमध्ये नाही आहोत, घरी आहोत. मी डॅडी आहे. चल चल. माझी डॅडी माझ्या घरी आहेत. माझी डॅडी तुम्ही थोडीच आहे. मालविका चल, रूम मध्ये चल. असं उडत जायचं आपण. हा जेलमधल्या कैद्यांना घेऊन उडत जायचंय. मला माझ्या डॅडींना मालविका चल. डोक्यावर पडलायत का तुम्ही? किती वेळा आतमध्ये घेऊन जा सगळं ते खेचता, इकडे दुखायला लागला हात माझा. मला कळलंच नाही ते. तुम्हाला कसं करणार? तुमचं यू आर इम्पॉसिबल. बेबी, पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया. एक्सक्यूज मी, साइड दुनिया की चमन में. ताई, पंछी बनू मालविका, काय चाललंय उड़ती तुझं? फिरू मस्त अरे बेबी कहाँ उड़ के जाना है तुम्हें? बैठो. मी इथे जाणार आहे. मग आकाशात उडून जाणार आहे, कारण का काय ना, तिकडे एकदम फ्री बर्ड कसे उडतात ना, ताई calm down, ताई. यस सर परेड 1 2 दाणे मुड बाय. बस तुम्ही सारखे हात नका ना लावू मला. मी माझ्या डॅडींना नाव सांगेन ना तुमचं. हे बस. माझं दे ना. हो बस. बस तू उठ दादा. बस. मला ना लांब उडून जायचंय. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में. हे काय चाललंय तुझं? पाहुणे आलेत घरात. ठीक आहे ना? तुम्ही मला सारखं हात नका लावा. मी माझ्या डॅडींना नाव सांगेन. तू मी हिला गोळी देतो. तुम्हाला माहिती, जेलर साहेब सलाम, तुम्ही चांगलं वागते म्हणून तुम्ही मला गोळी देताय ना. हा, थँक्यू सो मच. जेलर मॅडम, मी आता कधीच ताट नाही फोडणार, कोणालाच त्रास नाही देणार. गोळी. द्या
मी घेते. नको नको मी देतो. हे घे गोळी. कडू आहे गोळी, मला प्लीज पाणी देता का? आहे घे. लिंबलेटची गोळी अशी कडू कशी लागली? गोळी घेतली आता तिला बरं वाटेल. अहो पण काय चाललंय हे? काय चाललंय काय? शांत शांत. हा आता झोपायचं झोपायचं. तुम्ही मला हात नका लावून देता, मी डॅडींना नाव सांगेन. रिलॅक्स झोपायचं. हा शांत झोपायचं. हा तर उद्या सकाळी उठल्यावर मी स्वयंपाक करणार आहे. मग जेलर मॅडम मी सगळ्यांना जेवण वाढी ना. प्रॉमिस. झोप. हा झोप. ताई हो हे काय आहे? काय झोप आणि काय काय चाललंय तुमचं? का बाहेर जाऊ आम्ही? हो काय आहे? बेबी अहो काय चाललंय? का वागते ती अशी? एक तर साळवीने दिलेला डिनर सेट तिने फोडला आणि अशी का वागते ती वेड्यासारखी? काय हा वेडेपणा? सारखं सारखं वेडी म्हणू नकोस तिला. मुलगी आहे आपली आणि आपण जर वेडी म्हणू लागलो तर लोकही बोलतील. आणि जे काय झालं ते तिचा काय दोष? ते झालंय म्हणजे काय झालंय तिला? अहो बोला ना काय झालंय? भाऊजी मालविका बरी आहे ना? डॅडी अहो का रडताय? काय झालंय तायडीला? परिणाम झाला. माझ्या मालविकाच्या डोक्यावर परिणाम झाला. ओव्हर ऍक्टिंग करताय त्या. जेलमध्ये असताना तिथल्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. परिणाम म्हणजे? जेलमध्ये असताना तिला वेडाचे झटके यायचे. आजूबाजूला नसलेल्या गोष्टी दिसायच्या, आवाज ऐकू यायचे. त्यामुळे ती घाबरायची, मोठमोठ्याने ओरडायची. एक प्रकारची भीती बसली तिच्या मनामध्ये. आणि मग ती बिथरून जायची. काय बोलताय हो तुम्ही? हे अचानक असं कसं? अचानक नाही शकू. लहानपणापासूनच्या गोष्टींचे परिणाम आहेत ते. तिचे एकटेपण, तेव्हाचे तिचे प्रॉब्लेम्स. मुलं तेव्हा बोलत नाहीत, पण नंतर या गोष्टी अशा रीतीने बाहेर पडतात. त्यात मध्ये जे काय झालं त्याचा मालविकाला फार त्रास झाला. सख्या आईनं साथ सोडली. बरंच काही घडलं. तिच्या या वेडामुळे कोर्टाने तिला लवकर सोडलं. नाही पण ती लग्नात आली होती तेव्हा ती म्हणाली की तिच्या चांगल्या वागणुकीमुळे सोडलं ना तिला. कारण मी तिला तेच सांगितलं. तिला कल्पनाही नाहीये की वेडाचा झटका आल्यावरती अशी वागते. दुसऱ्या दिवशी ती सर्व काही विसरलेली असते. डॉक्टरांनी तिला गोळ्या दिल्या होत्या. ती आल्यानंतर मी तिला रोज गोळी द्यायचो. पण आज पूजेच्या गडबडीत गोळी द्यायची राहून गेली आणि त्यामुळे असं झालं. शकू तायडीला ए बाळा मालविका. ओम भाई ये ऐसे क्या हो गया बेबी को? रॉकी डोंट वरी, सगळं नीट होईल. ओके अचानक कसं झालं हे? आई ए बाळा
आई तू धीर सोडू नकोस. डोळे उघड ना ग. आता आयुष्यभर असंच माझ्या मागे पुढे करत राहा. मला तर काहीच कळेन असं झालंय. मालविकाचं असं काही होईल असं खरंच वाटलं नव्हतं ग. शकूला टेन्शन आलं असणार. आई तू काळजी नको करूस, मी आहे शकू मावशींबरोबर. बिटू तू काय करतेयस? अगं तुकडे नाही जोडले जाणार. मी एवढं प्रेमाने गिफ्ट दिलं होतं ते आणि जोडलं पण जात नाही. अशी तुटलेली काच सहजासहजी जोडता येत नाही. स्वीटू, आईने दिलेला डिनर सेट तुटला. वाईट वाटलं ना स्वीटू? पण या काचेच्या गोष्टी अशा नाही जोडू शकत आपण. शकू मीही तिला हेच सांगतेय. पण माझ्या स्वीटूचा स्वभावच आहे ना तसा. तिला तुटलेलं फेकायला आवडत नाही. तिला जपायला आवडतं, जोडायला आवडतं. आणि नलू ही ना, ही जोडण्याची ही वृत्तीच असते. आणि ज्या बाईला जोडायची सवय असते ना, ती बाई अशाच गोष्टी जोडते, माणसं जोडते, नाती जोडते. माझी आजी माझ्या आईला नेहमी म्हणायची की तुझ्याकडे एखादा चुरा जरी दिला ना तरी त्यालाही तू जोडू शकशील. अशी सून मिळायला भाग्य लागतं. आणि आज मलाही तसंच वाटतंय. माझ्या स्वीटू सारखी सून मिळायला भाग्य लागतं. स्वीटू तू मनाला लावून घेऊ नकोस. काय ना की काच तुटते ना तेव्हा तेव्हा शुभ मानलं जातं. आपल्यावर काहीतरी मोठं संकट येणार असेल ते टळलं. हो मावशी. शकू मालविका कशी आहे ग? तिचा आत्ताच डोळा लागलाय. रॉकी आहे तिच्या बरोबर. बर मग आम्ही निघालो तर चालेल का? म्हणजे सॉरी नलू. सॉरी काय बोलतेस तू शकू? हे बघ तू मालविकाची काळजी घ्या. बाकी कसलीच चिंता करू नकोस. आणि काही लागलं तर कळवा आम्हाला. स्वीटू येतो आम्ही. शकूताई काळजी घ्या तुम्ही. उद्या ऑफिस मध्ये भेटू. स्वीटू काळजी घे सगळ्यांची. चल येतो आम्ही. आई सगळ्यांची काळजी घ्यायची तुला. आई नको ना जाऊ. आता तुम्ही आलात नाही, आता लगेच निघताय. थांबा ना, थोडा वेळ थांबू ना. चल लेकीच्या सासरी किती वेळ थांबायचं बाळा? आणि आम्ही येत जाऊ ना अधूनमधून, जमेल तसं.